दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची मिस्सा 60व्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी स्वर्गवासी सायमन फिलिप डिब्रिटो, स्वर्गवासी इग्नेशियस फ्रान्सिस तुस्कानो, स्वर्गवासी मोझेस मॅथ्यू डायस, स्वर्गवासी निकिता प्रियम फर्नांडिस, स्वर्गवासी इनास अमार रॉड्रिक्स, स्वर्गवासी मिंगू व सांतान दमेल ह्यांच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्मेची मैत्री तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, ज्ञान माणसाला नेहमी उपयुक्त ठरत असतं, परंतु आपला अनुभव आहे की ह्या जगातील ज्ञान जे आहे हे क्षणभंगूर आहे, ते रोज बदलत राहतं. परंतु ईश्वरी ज्ञान म्हणजेच परमेश्वराचा शब्द हे चिरकाळ टिकणारं आहे. आज ख्रिस्तसभा संत जेरोमचा बायबल पंडित या संताचा सण साजरा करीत आहे. संत जेरोम ह्याने संपूर्ण बायबल लॅटिनमध्ये भाषांतरित केलं आणि आज आपल्याकडे नवा करार आणि जुना करार जे हातात आहे ते संत जेरोम ह्यांचा बायबलवरील अभ्यास आणि त्यांनी घेतलेले परिश्रम ह्याचं फळ आहे. आणि म्हणून आपण आज देवाचे आभार मानूया आणि संत जेरोमप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये आपल्याला देवाचा अभ्यास करण्याची, देवशब्दावर चिंतन करण्याची प्रेरणा लाभावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमा याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ
मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरियम, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरम, पवित्र शास्त्राच्या अभ्यासात संत जोरम रमत असे आम्ही त्याचे अनुकरण करावे आणि तुझे शब्द आम्हासाठी मुक्तीचे अन्न व जीवनाचे उगमस्थान बनावीत म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. नेहम्या या पुस्तकातून घेतलेले वाचन. सर्व लोक एकचित्त होऊन पाणीवेशी जवळच्या चौकात एकत्र जमले आणि एज्रा शास्त्री यास म्हणाले, परमेश्वराने इस्रायल लोकास दिलेला नियमशास्त्राचा मोशेकृत ग्रंथ घेऊन या. तेव्हा मंडळीतील स्त्री पुरुषांपुढे आणि ज्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वांपुढे एज्रा याजकाने तो ग्रंथ आणला. त्यातील वचने त्याने पहाटेपासून 2 प्रहरपर्यंत पाणीवेशी समोरच्या चौकात स्त्री पुरुषांपुढे आणि ज्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्या पुढे वाचली. आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला. लोकांनी मुद्दाम केलेल्या एका लाकडी पिठावर एज्रा उभा राहिला. एज्राने उभे राहून तो ग्रंथ उघडला. तेव्हा एज्रा सर्वांस म्हणाला आणि तो सर्वांना दिसला, कारण तो सर्वांहून उंच ठिकाणी उभा होता. तेव्हा तो ग्रंथ उघडला. तेव्हा सर्व लोक उभे राहिले. मग एज्राने देवाधिदेव परमेश्वर याला धन्यवाद दिला आणि सर्व लोकांनी आपले हात वर करून आमेन आमेन असे म्हटले आणि आपली डोकी लपवून आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वरास प्रणाम केला. लेवीसुद्धा नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांगत होते आणि लोक आपल्या स्थानी उभे होते. त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ स्पष्टीकरणासह वाचून दाखविला. वाचले तेवढे लोकांस चांगले समजले. मग नेहेम्या प्रांताधिपती, एज्रा याजक, शास्त्री आणि लोकांस शिकवणारे लेवी हे सर्व लोकांस म्हणाले, हा दिवस तुमचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्र आहे, तर शोक करू नका.
रडू नका. कारण ते लोक नियमशास्त्रातली वचने ऐकून रडू लागले होते. तेव्हा त्याने त्यास सांगितले, जा, मिष्टान्नाचे सेवन करा, गोड गोड पेय प्या, आणि ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यास वाढून पाठवा. कारण आजचा दिवस परमेश्वर प्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय. शांत रहा, कारण आजचा दिवस पवित्र आहे, दुःख करू नका. असे म्हणून लेव्यांनी लोकांस शांत केले. नंतर सर्व लोक खाणेपिणे करण्यास, एकमेकास ताटे वाढून पाठविण्यास आणि मोठा उत्सव करण्यास निघून गेले. कारण जी वचने वाचून दाखवली होती ती त्यास समजली होती. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. आपले उत्तर. परमेश्वराचे नियम सरळ आहेत. परमेश्वराचे नियम सरळ आहेत. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनर्जीवन करते. परमेश्वराचा बोध विश्वसनीय आहे. तो भोळ्यास समंजस करतो. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम सरळ आहेत. परमेश्वराचे नियम सरळ आहेत. ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे. ती नेत्रांना प्रकाश देते. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम सरळ आहेत. परमेश्वराचे भय शुद्ध आहे. ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे नियम सत्य आहेत. ते सर्वथैव न्याय्य आहेत. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम सरळ आहेत. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा, मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम सरळ आहेत. जय घोष. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. प्रभूने आणखी 72 जणांस नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धनाने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. जा, लांडग्यामध्ये कोकरे तसे तुम्हास मी पाठवत आहे. पहा, पैशाची थैली, झोळी किंवा वाहना बरोबर घेऊ नका. वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे त्या घरात शांती असो असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्यांच्यावर राहील, नसला तर तुमच्याकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरे बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हास वाढतील ते खा. त्यात जे आजारी असतील त्यांना बरे करा
आणि त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे. तुम्ही कोणत्याही गावात गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही, तर तेथील रस्त्यावर बाहेर जाऊन असे म्हणा, आमच्या पायास लागलेली तुमच्या गावची धूळ देखील तुमची तुम्हास झाडून टाकतो. तथापि हे लक्षात ठेवा की देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हास सांगतो, त्या गावापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे जाईल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. असं म्हणतात की अरेबियातील एका देशामध्ये सैन्यामध्ये भरती करणाऱ्या तरुणांची परीक्षा होत असताना, त्यांची पडताळणी होत असताना ते या कामास योग्य आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी त्यांची ट्रेनिंग प्रशिक्षण होत असताना त्यांना एक एक्सरसाइज किंवा एक कृती दिली जाते. त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत या सर्व तरुणांना सांगितलं जातं, किंबहुना त्यांच्यावर नजर ठेवली जाते आणि त्यांना सांगितलं जातं की त्यांनी संपूर्ण दिवसामध्ये एक थेंब देखील पाणी प्यायचं नसतं. संपूर्णपणे पाण्यापासून त्याने दूर राहायचं असतं. आणि मग संध्याकाळ होत असताना एक अंतिम परीक्षा किंवा अंतिम टेस्ट म्हणून एक 100 मीटरवर थंडगार पाण्याच्या अनेक बाटल्या ठेवल्या जातात आणि त्यांना सांगितलं जातं की इथून विसल झाल्यानंतर, शिटी झाल्यानंतर तुम्ही जाऊन पाणी पिऊ शकता. परंतु जर मध्ये परत शिटी वाजली तर तुम्ही परत रिटर्न यायचं आहे. हे सर्व तरुण मेहनत केलेली आहे, संपूर्ण दिवस परिश्रम केले आहेत, तयार होतात आणि शिटी वाजताबरोबर धाव घेतात पाणी पिण्यासाठी. कारण ते व्याकुळ झालेले असतात, तहानलेले असतात, त्यांचा जीव सुखा पडलेला असतो किंवा कोरमडलेला असतो. आणि असे ते धावत असताना अवघ्या त्या पाण्यापासून 10 फुटावर किंवा 15 फुटावर परत शिटी वाजते आणि त्या शिटीला त्यांना माघारी फिरायचं असतं. आणि जे तरुण त्या शिटीबरोबर मागे फिरू शकत नाहीत आणि ते पाण्यासाठी पुढे जातील, ते या परीक्षेमध्ये नापास होत असतात. सांगायचा मुद्दा असा की त्या पेशामध्ये, त्या सैन्यामध्ये कार्य करणाऱ्या तरुणांच्या जीवनामध्ये असं बिंबवलं जातं की तुम्ही आज्ञाधारक राहिले पाहिजेत. तुमच्या कमांडरने, तुमच्या अधिकाऱ्याने जी सूचना दिली आहे त्या सूचनेचं पालन, तुमच्या जीवनासाठी कोणतीही महत्त्वाची गोष्ट असली तरी ती बाजूला सारून त्या आज्ञेचं तुम्ही पालन केलं पाहिजे. ओबिडियन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन दिस ट्रेनिंग. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या शिष्यांना मिशन कार्यावर पाठवत आहे आणि या मिशन कार्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांकडनं देखील हेच अपेक्षित करतो की तुम्ही माझ्या आज्ञेत राहा. जुन्या करारामध्येही आपल्याला दिसून येतं की परमेश्वर इस्रायल लोकांकडनं एकच अपेक्षा करत होता की माझ्या वचनांच्या अधीन राहा, माझ्या वचनांचं पालन करा, बी ओबिडियंट टू मी, मला आज्ञाधारक राहा. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिस्त सभा आज देखील तुम्हाला आणि मला ह्याच आज्ञाधारकपणाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. जेव्हा आपण परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करतो, त्या आज्ञाधारकपणामध्ये आपण वाढतो, तेव्हा निश्चितच परमेश्वराने आपल्यासाठी जे चांगलं जीवन ठेवलेलं आहे त्या चांगल्या जीवनाचा, परिपूर्ण जीवनाचा आपल्याला अनुभव येतो. मात्र जेव्हा आपण या परमेश्वराच्या आज्ञा बाजूला सारतो, या परमेश्वराच्या आज्ञेचा भंग करतो, या आज्ञेच्या पलीकडे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला दिसतं
की आपल्याला कधीकधी ऐक सुख आकर्षित करतं, परंतु ते सुख क्षणभंगूर असतं. ते सुख काही दिवसांनी निघून जातं आणि मग आपल्या जीवनामध्ये दुःख अडचणी येत असतात. आणि म्हणून ख्रिस्त आज आपल्या शिष्यांना आणि जणू काही तुम्हाला आणि मला पुन्हा एकदा आठवण करून देत आहे की आज्ञाधारकपणामध्ये किती महत्त्व आहे आणि ते जर तुम्ही पाळलं तर निश्चितच तुमच्या जीवनाला उभारणी येईल. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिस्त सभेच्या इतिहासामध्ये आम्ही धर्मगुरू धर्मभगिनी व्रतस्थ जीवन जगणारे आम्ही ह्या आज्ञाधारकपणामध्ये वाढत असतो. आमच्याकडनं ख्रिस्त सभा किंवा आमचे बिशप्स ह्या आज्ञाधारकपणाची अपेक्षा करीत असतात आणि आम्ही जेव्हा ह्या आज्ञाधारिक जीवनामध्ये वाढत राहतो आणि बिशपांच्या आज्ञेमध्ये आणि आज्ञेनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्हाला एक वेगळाच आनंद, आंतरिक आनंद, जगावेगळा आनंद अनुभवायला मिळतं. परंतु कधीकधी काही लोकांना ते पाहवत नाही आणि म्हणून ते आम्हाला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या आज्ञा का पाळाव्यात, ह्या आज्ञा बाजूला सारा, असं आमच्या मनामध्ये जणू काही विष काढवण्याचा प्रयत्न करतात आणि मग काही जण त्याला बळी पडतात. त्यावेळेला आपल्याला दिसून येतं की आमचा जो खरा आनंद आहे, खऱ्या सुखाचा अनुभव आहे, त्यापासून आम्ही वंचित होत असतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज्ञाधारकपणामध्ये जे महत्त्व आहे, जे प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या शिष्यांना सांगत आहे, त्याद्वारे आपण खऱ्या जीवनाचा, खऱ्या सुखाचा अनुभव घेऊ शकतो. संत जोरम बायबल पंडित ते आपल्याला आठवण करून देतात, देवाच्या वचनाशी एकनिष्ठ राहा, देवाच्या वचनाशी आज्ञाधारक राहा आणि देवाचं वचन पाळण्याचा प्रयत्न करा. ते जेव्हा तुम्ही कराल तेव्हा जीवनातील कोणतीही अडचण असो, जीवनातील कोणतंही वाळवंट असो, जीवनातील कोणताही अंधकार असो, ह्या सर्वाच्या पैलतीरी जाण्यासाठी परमेश्वराचा शब्द आपल्याला सहाय्य करत असतं. परमेश्वराच्या शब्दामधून आपल्याला प्रेरणा मिळत असते. आणि म्हणून आज या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना आज्ञाधारकपणामध्ये जो आनंद आहे, आज्ञाधारकपणाद्वारे जे कृपेचा अनुभव आपल्याला येतो, आज्ञाधारकपणामध्ये आपल्या जीवनाचा जो अर्थ आपल्याला समजतो, त्यामध्ये आपण वाढत राहावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. हे प्रभु दान स्वीकारून घे. हे प्रभु दान स्वीकारून घे. बंधू भगिनीनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, संत जोरमचे अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. तुझ्या शब्दावर आम्ही चिंतन करावी आणि या मुक्ती बलिदानात सहभागी होण्यास पात्र बनावेत म्हणून आम्हाला कृपा दे.
ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमच्या अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाभिली आहेत. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. हे योग्य व रास्त आहे. ही पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व आनंददायक आहे. संत जेरोम यांच्या स्मरणात हा सण साजरा होत आहे. त्यांच्या पवित्र आचरणाकडून तो आम्हाला स्फूर्ती देतो. त्यांच्या उपदेशावरून तो आम्हाला बोध करतो व त्यांच्या प्रार्थनेमुळे तो आमचे संरक्षण करतो. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व आनंददायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलं तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू आर्चबिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे.
आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्रपणे म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून मला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तो आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावी व सर्व संकटापासून सुरक्षित असावी. राज्य गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. ही प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, म्हणून आमच्या पापांकडे आणि चुकांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पाहा आणि आम्हा तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. ईश्वरा समर्पित हो करा, तुझं हरीशी पाप जगाचे आम्हावर दया कर. ईश्वरा समर्पित हो करा, पाप जगाची आम्हावर दया कर. ईश्वरा समर्पित हो करा, तुझं हरीशी पाप जगाची आम्हाला शांती दे, आम्हाला शांती दे, आम्हाला शांती दे. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, संत जेरोमच्या सणाच्या दिवशी आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीर साक्रामेंताने आमचे हृदय प्रभावित कर. पवित्र शास्त्राचा आम्ही अभ्यास करावा, सुवार्तेचा अर्थ आम्हाला समजावा व त्याप्रमाणे आम्ही आचरण करावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. संत योसेफाची प्रार्थना. हे आमच्या तारणाच्या पालका संत योसेफा, हे धन्य कुमारी मरेच्या पती तुला नमन असो. परमेश्वराने आपला एकुलता पुत्र तुझ्या हाती सोपविला. मरियेने तुझ्यावर आपला पूर्ण भरोसा टाकला. तुझ्याबरोबर ख्रिस्त मानव झाला. हे धन्य योसेफा, तू आमचा देखील पिता आहेस असे आम्हाला दाखवून दे. आम्हाला जीवनाच्या मार्गाने चालण्यास मार्गदर्शन कर. आमच्यासाठी कृपा, दया आणि धैर्य मिळव आणि सर्व निष्ठापासून आमचे रक्षण कर. आमेन. हे संत योसेफा, आम्हासाठी विनंती कर. आभार कसे मानू तुझे हे ख्रिस्त देवा, तुझ्यामुळेच मिळाला आनंद मनाला. आभार कसे मानू तुझे हे ख्रिस्त देवा, तुझ्यामुळेच मिळाला आनंद मनाला. तुझ्या आलो कृतार्थ मनाने, दरबारी तुझ्या आलो कृतार्थ मनाने. चरण तुझे स्पर्शितो मी आदराने, चरण तुझे स्पर्शितो मी आदराने. आभार कसे मानू तुझे हे ख्रिस्त देवा, तुझ्यामुळेच मिळाला आनंद मनाला. आभार कसे मानू तुझे हे ख्रिस्त देवा, तुझ्यामुळेच मिळाला आनंद मनाला. तुझ्यामुळेच मिळाला